श्रावण महिना म्हणजे सण, व्रतवैकल्य आणि आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा सुंदर मिलाप. या काळामध्ये आपण उकडलेले पदार्थ आपल्या आहारात घेतो. तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. पावसाळ्यामध्ये पचनशक्ती थोडीशी मंदावते, त्यामुळे तेलकट, तळलेले, मसालेदार पदार्थ टाळून आपण उकडलेले हलके पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो. आपल्या पूर्वजांनी ऋतूनुसार आहाराची ही सुंदर परंपरा आपल्यामध्ये जपलेली आहे. तर म्हणूनच आज नागपंचमीच्या दिवशी केले जाणारे हे उकडलेले पुरणाचे दिंड चवीला गोड, मऊ आणि अगदी खास असा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. याची रेसिपी सगळ्यांना माहितीच आहे, फक्त प्रत्येक घरानुसार आणि प्रांतानुसार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. तर इथे मी दिंड करण्यासाठी 2 वाटी हरभरा डाळ घेतली आहे आणि त्याला 1 वाटी गूळ घेतला आहे. कॅमेरा एररमुळे तो छोटासा पहिला व्हिडिओ माझा कट झाला आहे, पण पुढचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर पुरण छान शिजवून घ्यायचं आहे आणि मी कणिक आधी अर्धा तास भिजवून ठेवली होती. तर छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून हवं तेवढं पुरण भरून मस्त दिंडे करून घ्यायचे. 15 ते 20 मिनिटं त्याला वाफ द्यायची आहे. वाफ झाल्यानंतर दिंड काढून घ्यायचे आहेत आणि छान केशर काड्या घातलेलं दूध आणि तुपाची धार लावून ते दिंडे त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुमच्याकडेही अशीच करतात का की आणखीन काही वेगळी पद्धत आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.